नमस्कार, मी अक्षय तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। अजित पवारांना काही गोष्टी माहीत असून ते धनंजय मुंडेंची पाठराखण करतात असा आम्हाला संशय आहे, मनोज जरांगे पाटील यांचा थेट आरोप। तर मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती गुन्हा दाखल करून मंत्रिमंडळातून बडतर्फ करा, शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी। आता बघूया सविस्तर बातम्या। धनंजय मुंडे पुरावे नष्ट करण्यासाठी स्वतः काम करतायत असा दावा मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत केलाय। धनंजय मुंडेंची सुद्धा ईडी चौकशी लागली पाहिजे। हे पैसे कुठून आलेत, प्रॉपर्टी कुठून आली आहे, कोणत्या योजनेत भ्रष्टाचार केलाय याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे। लफेबाज घोटाळेबाज म्हणजे एक राज्याला तो मोठा दुर्दैवी डाग, कारण गोरगरिबांची मदत घ्यायची, सहकार्य घ्यायचं, शेतकऱ्यांचं सहकार्य घ्यायचं, ओबीसींचं घ्यायचं आणि त्यांच्याच ताटात माती कालायची त्याच गोरगरिबांच्या, हे त्याचं एक पिंड झालेलं आहे की गरज आहे तोपर्यंत जवळ घ्यायचं आणि त्यांनाच चुरून खायचं, ही त्याची पूर्वीपासूनची पद्धत ही ती आता अवघडी पडली, कारण लोक पहिले बोलत नव्हते, आता बोलायला लागले। मात्र एवढं जर भ्रष्टाचार एक मंत्री या राज्यातला करत असेल तर याला सरकार जवळ करतच कसं, हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे। मी आता मागं लागणारच आणि मी ज्या वेळेस मागा लागतो ना त्यावेळेस माणसाला टिकवितो, त्याशिवाय आपण गप नाही बस। आपण टिकविणार म्हणजे टिकविणारच, कारण त्याच्या हातून खूप वाईट कृत्य त्याच्या टोळीनं घडून आणलेलं आहे, संतोष भाई देशमुखांचा फोन करून। त्यामुळे त्याला तर सुट्टी नाही। आता उद्याच्याला आज माझ्या काही तपासण्या झाल्या त्या उद्याच्याला मी सुट्टी घेणार आहे आणि सुट्टी घेतल्याच्या नंतर उद्या मी आंतरवलीत जाऊन दर्शन घेऊन शहागडला अंकुशनगरला जाणार आहे। त्यामुळे मी आता टप्प्याटप्प्यानं बरोबर मागा लागतो। निवडणुकीपूर्वी तुमच्याकडे काही शेतकरी आले होते, असाच काही वेगळा घोटाळा तुम्हाला सांगत होते, ते काय होता? पीक विमा नाही, ते हार्वेस्टरचं काहीतरी अनुदान होतं, त्यासाठी एवढे पैसे मला त्याला द्या असं तो म्हणला होता, मला द्या आणि मग मी तुम्हाला त्याचं ते अनुदान देतो म्हणून त्यांनी ते काहीतरी करोड रुपयाचा हिशोब होता देव काहीतरी त्यांनी ते त्याच्यासाठी दिले होते। कारण हे काय हे खूपच लुटणार दिसतंय राव, हे लयच मोठा बीड जिल्ह्याला कलंक आहे। मात्र आज बीड जिल्ह्याची जनता आणखी सावध होईल जनता की आपलाच माणूस आपल्याला चावून खातोय, म्हणजे याच्यात काय जातीपातीचा काही संबंध नाही, याच्यात काही ओबीसीचा संबंध नाही। पाप करायचे गोरगरीब शेतकऱ्यांचे, येणारे विमा खायचा, पुढं अनेक गोष्टी खायच्या आणि गोरगरिबाला मिळू द्यायचं नाही, परत गोरगरिबाचा कैवर या असं बीड जिल्ह्यात येऊन दाखवायचं। मात्र बरेच जनतेचे डोळे उघडतील आणि हीच जनता एक दिवस माफ नाही करणार आता बीडची। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती केलेले सदरील आरोप अत्यंत गंभीर असून त्यांच्यावर तातडीने राज्य शासनाने गुन्हा दाखल करून मंत्रिमंडळातून बडतर्फ करावं अशी मागणी शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे। ज्या पद्धतीनं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही गोष्टी समोर आणल्या, खरं तर त्यावेळी ती समोर आलेल्या कारण धनंजय मुंडे यांच्या दबावाखाली अनेक अधिकारी काम करू शकलेले नाही। मग त्याच्यात गेटाम असतील, व्ही राधा असतील, प्रामाणिक अधिकारी कृषी विभागात कामच करू शकलेले नाही, अशा प्रकारची स्थिती आहे। कारण धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच हे खातं चालवत होते। मी सुद्धा काही कामात हा अनुभव घेतलेला आहे।
आपण जे आरोप अंजली दमानिया यांनी केलेले आहे, प्रत्यक्षात कृषी विभागानं जे प्रस्ताव दिले त्याला माननीय मुख्यमंत्र्यांनी तसं पाहायला गेलं तर संमती दिली। याचाच अर्थ सगळं सरकार याच्यामध्ये सहभागी आहे का अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं, शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा हा प्रकार आहे। मी तर सांगेल, हे अव्वाच्या सव्वा दराने घेतले काही बाबी तर विदाऊट टेंडर सुद्धा या कृषी विभागात झालेल्या आहेत। निश्चित या काही दिवसांनी समोर येतील। परंतु अशा पद्धतीनं राज्याचा कृषी विभागाचा कारभार सांभाळणारा एक कॅबिनेट मंत्री असा कारभार करतो आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याला, त्यांच्या नेत्यांना हे लक्षात येत नाही किंवा त्याच्याकडे ते डोळेझाक करतात। आणि शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या अशा मंत्र्यांना ताबडतोब घरचा रस्ता दाखवला पाहिजे। ते कोणत्या समाजाचे नाही, कोणत्या जातीचे नाही, खऱ्या अर्थानं हे समाजकंटक आहेत, शेतकरी विरोधी आहेत आणि शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्याचं कधीच कल्याण होऊ शकत नाही। म्हणून मी या राज्य सरकारने ताबडतोब धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला पाहिजे, नाहीतर येणाऱ्या काळात अधिवेशन आहे, अधिवेशन सुद्धा धनंजय मुंडेंचा राजीनाम्याशिवाय मला वाटत नाही पुढे जाईल। कारण ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेंचा कारभार, कृषी विभागाचा कारभार आहे, त्याला सरकारचं संरक्षण आहे। नारेगाव परिसरातील गोल्डन लॉन्स परभणी हॉटेलच्या मागच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत भंगाराला आग लागून आगीने मोठं रूप धारण केलं होतं। सदरील ठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांनी येऊन आग आटोक्यात आणली। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। चिकलठाणा परिसरातील नारेगाव येथील गोल्डन लॉन्स परभणी हॉटेलच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत भंगाराच्या साहित्याला आग लागल्याची घटना 3 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली। याबाबत अग्निशमन कक्षाला माहिती मिळाल्यानंतर उप अग्निशमन केंद्र चिकलठाणा आणि उप अग्निशमन केंद्र सिडको येथील एक बंब घटनास्थळी रवाना झाला। सदर ठिकाणी लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांनी आटोक्यात आणली। नारेगाव येथे परभणी हॉटेलच्या पाठीमागे एका ओपन स्पेसमध्ये भंगाराचं साहित्य जळून खाक झालं। सदर ठिकाणी सिडको आणि चिकलठाणा या 2 उप अग्निशमन केंद्राचे जवान तात्काळ घटनास्थळी रवाना होऊन त्यांनी आग आटोक्यात आणली। यावेळी ड्युटी अधिकारी AC भोसले, वसीम पठाण, किरण शेलार, परमेश्वर साळुंखे, शुभम शिरसे, नंदकुमार आरक, अब्दुल वासे, शेख आमिर कापसे, विनोद तुपे मोठे आदींनी परिश्रम घेत आग आटोक्यात आणली। सुदैवाने सदर घटनेत काही जीवितहानी झाली नाही, हे विशेष। स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत उभारण्यात येत असलेल्या जुना बाजार शाळेच्या इमारतीचं काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडल्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षात स्मार्ट शाळेत विद्यार्थ्यांना वर्ग खोल्या मिळणार का असा प्रश्न निर्माण झालाय। सध्या जागेअभावी भाडोत्री तत्वावरती खासगी घरात वर्ग भरवण्यात येतो आहे। स्मार्ट प्रकल्प अंतर्गत शहरातील महानगरपालिकेच्या जीर्ण मोडकळीस आलेल्या शाळांचं नूतनीकरण करून नवीन इमारत बांधून स्मार्ट स्कूल उभारणीचं काम करण्यात आलंय। आता गारखेडा, सिडको, बडी गिरणी, मिल कॉर्नर, नागेश्वरवाडी, जवाहर कॉलनी, नारेगाव आदीसह अनेक भागातील शाळांचं नूतनीकरण करून स्मार्ट शाळा उभारण्यात आल्यात। मनपा मुख्यालय जवळील जुना बाजार शाळेची इमारत सुद्धा जीर्ण झाल्यामुळे मोडकळीस आली होती। त्यामुळे स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत या ठिकाणी भव्य स्मार्ट शाळा उभारणीचं काम गेल्या 1.5 वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलं होतं। सध्या 2 मजली इमारतीची उभारणी झाली आहे, परंतु गेल्या अनेक दिवसांपासून काम बंद पडलंय। गेल्या 1.5 वर्षापासून परिसरात खासगी मालकाच्या जागेत भाडोत्री तत्वावरती खोलीत शाळा भरवण्यात येत आहे। हक्काचं नवीन नूतनीकरण इमारतीमध्ये या शैक्षणिक वर्षात शाळा सुरू करण्यात येतील अशी अपेक्षा होती, परंतु गेल्या अनेक दिवसांपासून काम रखडल्यामुळे यावर्षी मुलांना स्मार्ट वर्गात बसता येईल का असा प्रश्न निर्माण झालाय। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग ADN वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN न्यूज। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी
अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दातार. मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली. सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं. रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे. तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या. एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष. नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं. तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला. आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो. स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात. माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते. तसंच भाजीपाला जाधव मंडईतून आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो. त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. भाविकांना पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी राज्यातील धार्मिक स्थळांचा विकास साधण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. त्या अनुषंगाने श्री क्षेत्र गोवर्धनगडाला तीर्थक्षेत्राचा दर्जा वाढ देण्यासह येथे आवश्यक विकास कामे करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना आमदार अब्दुल सत्तार यांनी दिल्यात. गेवराई सेमी तालुका सिल्लोड येथील तीर्थक्षेत्र गोवर्धनगड येथे आमदार निधीतून उभारण्यात येणाऱ्या 15 लाख रुपये किमतीच्या सामाजिक सभागृह बांधकामाचं भूमिपूजन, त्यासोबतच येथे बसवण्यात आलेल्या नवीन विद्युत डीपीचं उद्घाटन माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झालंय. यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला. तीर्थक्षेत्र गोवर्धनगडाला नैसर्गिक सौंदर्य लाभलेलं असून येथे आल्यानंतर आत्मिक समाधान मिळतं. तीर्थक्षेत्र गोवर्धनगड येथे भाविकांच्या सोयीसाठी भक्तनिवास, रस्ते विकास यासारख्या पायाभूत आणि मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असं प्रतिपादन आमदार अब्दुल सत्तार यांनी यावेळी बोलताना केलंय. भाविकांना पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी राज्यातील धार्मिक स्थळांचा विकास साधण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. त्या अनुषंगाने श्री क्षेत्र गोवर्धनगडाला तीर्थक्षेत्राचा दर्जा वाढ देण्यासह येथे आवश्यक विकास कामे करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना आमदार अब्दुल सत्तार यांनी दिल्या. यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांचा गावकऱ्यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. विधानसभा निवडणुकीत सलग 4थ्यांदा विजय केल्याबद्दल तसेच गेवराई सेमी गावातून मताधिक्य दिल्याबद्दल आमदार अब्दुल सत्तार यांनी गावकऱ्यांचं आभार मानलं. या प्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे,
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केशवराव पाटील तायडे, संचालक नंदकिशोर सहारे, सतीश ताठे, श्री क्षेत्र गोवर्धनगडाचे महंत दत्ता महाराज शास्त्री, शिवसेना तालुका प्रमुख मारुती पाटील वराडे, संजय डमाळे, दादाराव पाटील गाडवे, शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, हरिदास ताठे, ज्ञानेश्वर ताठे, दिगंबर ताठे, दादाराव ताठे, रामदास ताठे, निल्लोड गावचे चेअरमन भगवान गोराडे, चेअरमन गणेश ताठे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. गोवर्धन महाराजांच्या आशीर्वादाने आणि विशेषतः आपल्या गावकऱ्यांच्या सहकार्याने मला 5 वर्ष काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीची सुरुवात, कारण की आता हा 2 महिन्याचाच निधी आहे, हे आज मार्च एंड पर्यंत हे पैसे खर्च करावं लागेल. दुसरे पैसे देण्याची तयारी मी करल, चिंता करू नका. मारुती पाटील वराडे, हरदासजी ताठे, सयाजी डमाळे, संजयजी डमाळे, ज्ञानेश्वर ताठे, दिगंबरजी ताठे, आदरणीय दादारावजी ताठे, रामदासजी ताठे, भगवानजी गोराडे, जयसिंह, ज्यांनी या कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी आम्हाला विनंती केली, असे आमचे मित्र त्याला जोडलेले आहे. आज दत्त महाराज यांच्या रूपाने या ठिकाणी जी अर्जुनराव आपण पाहिलं सर शास्त्रीजी जी आहे हे PhD केलेले आहे. महानगरपालिकेच्या शाळेतील बालवाडीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना यावर्षी निधी अभावी गणवेश मिळणार नसल्याची माहिती समोर आली असून शिक्षण विभागाकडून इतरही सुविधा मिळत नसल्याने पालक वर्ग असंतोष निर्माण झालाय. महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत शहरात 50 वर प्राथमिक व 13 केंद्रीय उच्च माध्यमिक शाळा चालवण्यात येतात. आर्थिक परिस्थिती असलेल्या गोरगरीब नागरिकांचे मुलं या शाळेत शिक्षण घेत असतात. मनपा प्रशासनाकडून सुद्धा या मुलांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, शालेय पोषण आहार आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. बहुतांश शाळेत विद्यार्थी संख्या ही मोठी आहे. मनपा आयुक्त जी श्रीकांत हे प्रशासक म्हणून आल्यापासून त्यांनी विशेष लक्ष केंद्रित करत स्वतः शाळा दत्तक घेत स्मार्ट शाळा, सावित्री ॲप, मला खेळू द्या अशा उपक्रम राबवत मोठा बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला. त्याला आताही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे. परंतु शाळा स्तरावरती मोठे उपक्रम राबवले जात असताना बालवाडीतील चिमुकल्या विद्यार्थ्यांकडे मनपा प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचं चित्र दिसून येत आहे. या मुलांना अध्यापनाचे धडे देणाऱ्या बालवाडी शिक्षिकांचं मुदतवाढ न झाल्याने महिने वेतन रखडलं जात आहे. त्यामुळे बालवाडी शिक्षिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते. तर बालवाडी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाला नवीन गणवेश परिधान करता येईल अशी अपेक्षा मुलांना होती. परंतु या शैक्षणिक वर्षातही यांना गणवेशापासून वंचित राहणार असल्याचं दिसून येत आहे. प्रशासन कडून निधी उपलब्ध झाला नसल्याने ड्रेस घेता आलं नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मनपा शाळेतील इयत्ता 1ली ते 7वीच्या शासनाकडून पाठ्यपुस्तक देण्यात येतं, तर 8वी ते 10वी मनपा प्रशासन स्वतः पाठ्यपुस्तक व इतर बूट, गणवेश खरेदी करत असतं. यासह इतर शैक्षणिक साहित्य मुलांना मोफत देण्यात येतं. या सर्व बाबी शाळेतील प्राथमिक, माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना सर्व सुविधा उपलब्ध असताना बालवाडीतील मुलांना ड्रेस व इतर साहित्य सुविधा सुद्धा मनपा प्रशासनाकडून देण्यात येत नसल्याचं पालक वर्गात असंतोष निर्माण झालाय. मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी याकडे लक्ष द्यावं अशी मागणी पालक वर्ग करतोय. भाजीपाला मार्केटमध्ये होणाऱ्या प्लास्टिकचा वापर थांबवण्यासाठी महानगरपालिकेने आता कापडी पिशवीसाठी क्लॉथ बॅग वेंडिंग मशीनचा पर्याय उपलब्ध करून दिला असून शहरातील विविध 6 ठिकाणी भाजीपाला मार्केटमध्ये वेंडिंग मशीन लवकरच बसवण्यात येणार आहे. भाजीपाला मार्केटमध्ये होणाऱ्या प्लास्टिकचा वापर थांबवण्यासाठी महानगरपालिकेने आता कापडी पिशवीसाठी क्लॉथ बॅग वेंडिंग मशीनचा पर्याय उपलब्ध करून दिलाय. वाशीमधील भाजी मार्केटमध्ये प्रायोगिक तत्वावरती हा उपक्रम सुरू करण्यात आलाय. प्लास्टिक मुक्त छत्रपती संभाजीनगर करण्यासाठी महानगरपालिकेने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवरती कारवाई केली जात आहे. कापडी पिशवी वापरण्यासाठी जनजागृतीही केली जात आहे. भाजीपाला, फळ मार्केटमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा मोठ्या प्रमाणावरती वापर होत असल्याचं निदर्शनास आलं होतं. त्यामुळे आता नागरिकांना मार्केटमध्ये सहजपणे कापडी पिशवी उपलब्ध करून देण्याचा निर्णय मनपा घनकचरा विभागाकडून घेण्यात आला असल्याची माहिती घनकचरा विभागाकडून देण्यात आली आहे. शहरातील विविध 6 ठिकाणी भाजीपाला मार्केटमध्ये वेंडिंग मशीन लवकरच बसवण्यात येणार आहे. 10 रुपयांचं नाणं टाकल्यानंतर कापडी पिशवी मिळवता येणार आहे. 5 रुपयांची 2 नाणी टाकूनही पिशवी मिळवता येणार आहे. याशिवाय कोड स्कॅन करण्याचाही पर्याय उपलब्ध करून देण्यात आलाय. यामुळे मार्केटमधील प्लास्टिकचा वापर थांबवणं आता शक्य होणार आहे. प्लास्टिक ऐवजी कापडी पिशवीचा वापर करावा. वेंडिंग मशीनच्या पर्यायाचाही वापर करून पर्यावरण रक्षणासाठी योगदान देण्याचं आवाहन मनपा विभागाकडून करण्यात आलंय.
रथसप्तमी निमित्त सूर्यनमस्कार साधना जागृत हनुमान मंदिर शिवाजीनगर येथे सकाळी संपन्न झाली आहे। सदर कार्यक्रमात शिवाजीनगर जिल्हा, गजानन महाराज मंदिर जिल्हा, सातारा जिल्हा व गारखेडा जिल्हा मधील एकूण 72 साधक उपस्थित होते। दिनांक 4 फेब्रुवारी 2025 रोजी रथसप्तमी निमित्त सूर्यनमस्कार साधना जागृत हनुमान मंदिर शिवाजीनगर येथे सकाळी 6 ते 7:30 या कालावधीमध्ये संपन्न झाली। सदर कार्यक्रमास डॉक्टर उत्तम काळवणे, महाराष्ट्र उपप्रांत प्रधान आनंद अग्रवाल, विभागीय मंत्री सुरेश शेळके, गटप्रमुख सिडको व वर्षा देशपांडे, गटप्रमुख खडकी उपस्थित होते। तसेच भास्कर चाटे व दिनेश देशपांडे जिल्हा प्रधान तसेच काही जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला सूक्ष्म व्यायाम, गहरा लंबा श्वास तसेच रथसप्तमी व सूर्यनमस्कार याचं महत्त्व वर्षा देशपांडे यांनी विशद केलं। त्यानंतर सुभाषचंद्र सिल्लारकर यांनी सूर्यनमस्कार साधना कशी करावयाची व का करावयाची याबाबत थोडक्यात माहिती सांगितली। आजच्या सूर्यनमस्कार साधनेमध्ये 12 सूर्यनमस्काराचा एक सेट असे 3 सेट व प्रत्येक सेट नंतर श्वासन अशा रीतीने एकूण 36 सूर्यनमस्कार करावयाचं नियोजन केलं होतं। पहिला सूर्यनमस्कार सुभाषचंद्र सिल्लारकर सर यांनी घेतला व त्यानंतर पहिला सेट मधुकर चव्हाण, संघटन मंत्री शिवाजीनगर जिल्हा यांनी घेतला। शवासन वर्षा देशपांडे यांनी घेतलं। त्यानंतर दुसरा सेट, तिसरा सेट घेण्यात आलं। कार्यक्रमास उपस्थित असणारे आनंद अग्रवाल, सुरेश शेळके यांनी रथसप्तमी निमित्त शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर उत्तम काळवणे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या व विशेष करून ललित काथार हे रोज 51 सूर्यनमस्कार योग साधना झाल्यानंतर करत असतात त्याबद्दल त्यांचं कौतुक केलं। कार्यक्रमादरम्यान शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी उपस्थिती नोंदवून सर्वांना शुभेच्छा दिल्या। डॉक्टर उत्तम काळवणे सर यांनी त्यांना योग मंजिरी देऊन सत्कार केला। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुभाषचंद्र सिल्लारकर यांनी केलं। आभार प्रदर्शन पाटे यांनी केलं व जागृत हनुमान मंदिरमधील महिला साधक यांनी शांतीपाठ घेऊन कार्यक्रम संपन्न केला। सदर कार्यक्रमात शिवाजीनगर जिल्हा, गजानन महाराज मंदिर जिल्हा, सातारा जिल्हा व गारखेडा जिल्ह्यामधील एकूण 72 साधक उपस्थित होते। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। अजित पवारांना काही गोष्टी माहीत असून ते धनंजय मुंडेंची पाठराखण करतात असा आम्हाला संशय आहे, मनोज जरांगे पाटील यांचा थेट आरोप। तर मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती गुन्हा दाखल करून मंत्रिमंडळातून बडतर्फ करा, शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।